म्हणजे जेव्हा मुलं वयात येत असतात किंवा म्हणजे लग्नाच्या आधी पण म्हणू शकतो आपण, तर बऱ्याच वेळा मॅस्टर्बेशन होतं त्यांच्याकडून, हस्तमैथून केलं जातं. तर ते लग्नाच्या आधी करणं सेफ आहे का? हां. तर मास्टरबेशन हा टॉपिक सध्याच्या काळामध्ये इतका फेवरेट टॉपिक झाला आहे, म्हणजे की ॲक्च्युअली निसर्गानं काय केलं आहे ना, आपल्याला एक गिफ्ट दिलं आहे, की तुम्ही मगाशी आपण प्युबर्टीबद्दल बोललो. जसं पुरुषांमध्ये 15व्या वर्षी प्युबर्टी कंप्लीट होते आणि बायकांमध्ये 14व्या वर्षी. फिलिंग्स येणारच आहेत ना, करूशी वाटणारच आहे, की मला आता इंटरकोर्स सेक्स करूशी वाटतोय, मला खूप फिलिंग्स निर्माण झाल्या आहेत आणि कंटेंट अवेलेबल आहे फ्रीली. तो रात्री आजकाल बेडरूम जे आहे मुलांचं आईवडिलांचं सेपरेट असतं, त्याच्याकडे मोबाईल फोन आहे, त्याला ते सगळं पाहता येतं. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपोजर आहे, तुम्हाला ताट वाढून ठेवले जेवायला चांगलं छानपैकी, तुम्हाला भूक पण लागली आहे जोराची, पण आता आपल्याकडनं असं सांगितलं जातं की तुम्ही जेवायचंच नाही, तुम्ही उपाशी राहायचं. निसर्गानं गिफ्ट दिले 15 वर्षी. निसर्गाचं म्हणणं आहे 16 म्हणजे तुम्ही वयात आले तर पुढच्या काही आठवड्यात, महिन्यात, वर्षात सेक्स चालू व्हायला पाहिजे. पूर्वी लग्न व्हायची 16व्या-17व्या वर्षी. गरजच नाही मास्टरबेशनची. मास्टरबेशन हा प्रकार अवेलेबलच नव्हता तेव्हा, कारण तेव्हा लगेच इंटरकोर्स करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल होते. इव्हन फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा म्हणजे जिथं काही लिमिटेशन नाही आहेत त्या कंट्रीजमध्ये सुद्धा बिफोर मॅरेज वगैरे सेक्स कॅज्युअल आहे खूप. तो घरात म्हणजे बाहेरून करून येतो, घरी सांगतो, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे जर घरी सांगितलं घरातून बाहेर काढतील, म्हणजे ही फॅक्ट आहे ना. मग मुलांना ऑप्शन काय राहतो? नदीला आलेला पूर आहे, अडवू नाही शकत आहे, चॅनलाइज करावं लागतं. दॅट चॅनलायझेशन दॅट इज द मास्टरबेशन. सो म्हणून तुम्ही आता वयात आलेत आणि तुमच्याकडे आता सेक्सचा ऑप्शन नाही आहे, तर आठवड्यातनं एखाद्या वेळेस करणं ठीक आहे. तर कंपल्सिव्ह मास्टरबेशन, आजकालची मुलं, माझ्याकडे असे पेशंट आहेत काही काही की ते खूप सारं मास्टरबेशन करतात. आता त्यांना मास्टरबेशन केल्याशिवाय झोपच लागत नाही आहे. दॅट इज द डोपॅमिन. म्हणजे सेरोटोनिन आणि डोपॅमिन असे हार्मोन्स आहेत की डोपॅमिन म्हणजे मला फक्त पाहिजे ते, मग तो फक्त त्याच्या पाठीमागं लागतो ते सुख मिळवण्यासाठी. सुख किती वेळाचं असतं? 10 सेकंदाचं, पण त्यासाठी तो तडफडत असतो. मग आज मास्टरबेशन केलं, छान वाटलं, उद्या अजून करायचं, मग त्याची सवय लागते. दॅट इज द ॲडिक्शन. मग ते जे ॲडिक्शन आहे त्याला आपण म्हणतो कंपल्सिव्ह मास्टरबेशन. तर हे नाही पाहिजे. तुमच्याकडे सेक्सचं ऑप्शन नाही आहे, तुम्ही वयात आलेला आहात आणि आता तुम्हाला कंट्रोल नाही होत आहे, तुम्ही बाहेर जाऊन कुणाबरोबर रेप रेप करण्यापेक्षा त्या ठिकाणी स्वतःला शांत करण्यासाठी आठवड्यातनं एकदा मास्टरबेशन करणं ठीक आहे ना, गरजेचं आहे. तुम्ही कुठे जाणार आहे? प्रॉस्टिट्यूटकडे गेलं तिथं एस-टी-डी होऊ शकतं, लैंगिक संसर्गजन्य आजार. मग हे रेप किंवा लैंगिक संसर्गजन्य आजार किंवा अजून तो कंटिन्युअसली पॉर्न पाहतोय, हे सगळं होण्यापेक्षा त्यांनी स्वतःला मोकळं केलं आठवड्यातनं एकदा करून, दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. ॲक्च्युअली पेनिस वजायनासाठी बनवलेलं आहे. पेनिसमध्ये जो सॉफ्ट टिश्यू आहे, कॅव्हर्नस टिश्यू, आणि वजायना पण सॉफ्ट आहे. वजायनामुळे पेनिसला प्रॉब्लेम नाही आहे, पण डेफिनेटली हँडचा मसल स्ट्रॉंग आहे किंवा काही लोक बेड रबिंग पण करतात, तर ते पेनिसचं जो मसल नर्व्ह व्हेसल आहे त्याला कमजोर करणारच आहे. म्हणून मी ह्या गोष्टीवरती पुरुषांना, मुलांना नक्की सांगेल की बाबांनो, तुम्ही सेक्सचा ऑप्शन नाही आहे तुमच्याकडं, तुम्ही मास्टरबेशन करा, पण त्याला एक लिमिट ठेवा. एक्स्ट्रीमिटीज कधीच चांगल्या नसतात. पूर्ण शांत राहणं तेही चांगलं नाही आहे. देअर इज अ सिम्पल रूल, यूज इट ऑर लूज इट. वापरात ठेवा तर वापरात राहील, नाही तर बिना वापराचं होईल. म्हणजे असे काही लोक आहेत की जे मास्टरबेशन नाही करत आहे, त्यांचा नाईट फॉल होतो. म्हणजे ॲटोमॅटिकली आपण बेड वेटिंग म्हणतो, म्हणजे नाईट डिस्चार्ज. तर म्हणजे तुम्ही नाही केलं ते होणार आहे, पण मग त्यांना गिल्ट फील होतं की मग रात्री ते बेड ओलं झालं आणि आई आता सकाळी ते धुवायला घेऊन गेली, त्याच्यावरती डाग पडलेला असेल, मग त्यांना काय वाटेल, तो इतका गिल्ट होतो. किंवा ओव्हर मास्टरबेशन करताना पण गिल्ट फील होतो कधी कधी. म्हणजे इव्हन तुम्ही काही मूवी पाहिले असतील, त्याच्यामध्ये पण दाखवलं की तो मुलगा नंतर त्यालाच वाईट वाटायला लागतं की मी का मास्टरबेशन केलं. कारण तो जेव्हा ॲक्च्युअली मॅच्युअर होतो, त्याची प्युबर्टी कंप्लीट होऊन पुढे ॲडोलसंट पण कंप्लीट होतो, वयाच्या 21व्या वर्षी त्याचा टेस्टोस्टेरोन जो आहे तो हाय लेवलला गेलेला असतो, 14व्या वर्षापासून 21पर्यंत. तर त्यावेळेस त्याला कळतं आता की मी चूक केली, पण मग रिव्हर्स जायला त्याला वाटतं आता ऑप्शन नाही आहे आणि मी हे कुणाला सांगू पण शकत नाही आहे, आता मी सुसाईड करणार. खूप रॉंग स्टेप आहे. मी सगळ्या मुलांना सांगेल, बाबांनो, असं काही विचार मनातही आणू नका. ह्या सगळ्याला ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंग अवेलेबल असतं. एवढं काही निगेटिव्ह विचार करायची गरज नाही आहे आणि ते सगळं आम्ही आमच्या पेशंटसाठी पाहतो, करतो. त्यामुळे असा रॉंग डिसिजन घ्यायचा नाही आहे. पहिलं तर आपल्या वडिलांना सांगा, जवळच्या डॉक्टरांना सांगा, किंवा तुम्ही आम्हाला भेटू शकता, पण ओव्हर मास्टरबेशन करू नका आणि काहीच नाही करणं तेही चांगलं नाही. राहिलं मुलींच्या बाबतीत, मॅडम बोलू शकतात. मुलींच्या बाबतीत मास्टरबेशनचं प्रमाण कमी आहे, पण भावना आल्या की त्याच्याला काहीतरी वाट करून देणं हे होतंच. मग आत्ताच्या पिढीतल्या मुली थोड्याफार करतात, पण प्रॉब्लेम काय होतो ना, मुलींच्या अपब्रिंगिंगमध्ये आणि मुलांच्या अपब्रिंगिंगमध्ये थोडा फरक पडतो. मुलांना तितकं दाबून नाही ठेवलं जात, पण मुलींना सेक्स ही वाईट गोष्ट आहे, ते पाप आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल कोणाशी काहीही डिस्कस करायचं नाही. ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्याच्यामुळे त्या कधीच ओपन अपच होत नाहीत कोणासोबत. आणि मग
मुलांना तरी पॉर्न पाहायला आवडतात बऱ्यापैकी, मुलींना पॉर्न पाहायला आवडत नाही, कारण पॉर्न असं पण एक्झॅगरेटेड स्वरूप आहे हे कळतं आणि जे त्यांना आवडतंच असं नाही. मग मुलींच्या बाबतीत जर त्यांनी मास्टरबेशनची सवय जरी असेल तरी फार कमी मुलींना ओव्हर मास्टरबेशनची सवय असते. मग अशा मुलींना जेव्हा त्या त्यांच्या सेक्स लाईफमध्ये जाणार आहेत तेव्हा जेव्हा पार्टनरसोबत सेक्स करणार आहेत तेव्हा तो प्लेजर मिळणारच नाही आहे. कारण मला मागच्या वर्षांमध्ये ही सवय लागली की माझं प्लेजर त्या एंड पॉईंटला तेवढ्या इंटेन्सिटीने जेव्हा मसाज होतो किंवा तेवढ्या इंटेन्सिटीने तिथे काहीतरी होतं रबिंग त्यानंतरच येतो. मग मला नॉर्मल सेक्समध्ये तो एंड पॉईंट कधीच मिळत नाही आणि मग रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम्स होतात. डिससॅटिस्फॅक्शनचं सगळ्यात मोठं रिझन हे. त्यामुळे मास्टरबेशन मुलींनी करू नये असं नाही, मुली करताना सोबर पद्धतीने करतात बऱ्याचदा, फक्त त्याच्यात एक्झॅग्रेशन नसावं. अगेन आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळी कधीही चालेल. जेव्हा तुम्हाला तुमचा पार्टनर नाही आहे त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी करणं हे योग्य आहे, इन्स्टेड ऑफ दुसऱ्याला त्रास देणं किंवा अजून काही गोष्टी करणं. अगदीच. आणि हे जसं आता मॅडमने सांगितलं की मुलींना मास्टरबेशनमुळे नंतर तो फील नाही येत. मुलांच्या बाबतीत तर हे खूप स्ट्रॉंग आहे. एखाद्याला म्हणजे मास्टरबेशनची सवय लागली आहे तर तो जो हात आहे किंवा ते बेड रबिंग आहे तो ते पॉर्न पाहत असेल किंवा ते त्या बंद रूममध्ये किंवा त्या बाथरूममध्ये जाऊन तो ते करत असेल तर त्याला ना ते इंडिव्हिज्युअल लेवलवर, कारण तो प्रायव्हसीमध्ये करतोय ना, त्याच्या आजूबाजूला कोणी नाही आहे, लग्न होतं तेव्हा पार्टनर येते तिथं, मग त्याची प्रायव्हसी तर डिस्टर्ब होतेच पार्टनरमुळं जेव्हा सेक्स करायचं आहे ॲक्च्युली तेव्हा, कारण त्याला एकटं थांबून करायची सवय लागलेली असते ना. आणि ते करताना त्याला ते पॉर्न बघून, मग ते मॉडेल आहे, ते मॉडेल असं एकदम चकाचक आहे आतून बाहेरून, मग ते ब्लॉन्ड हेअर किंवा ती एकदम अशी इंग्लिश मॉडेल वगैरे, मग ते त्याच्या डोक्यात बसलेलं असतं आणि ते करूनच त्याला फील, म्हणजे सुरुवातीला जेव्हा तो व्हिडिओ हे करताना मास्टरबेशन करताना सुरुवात करतो एखादं छोटंसं काहीतरी पॉर्न पाहतो बेसिक. पूर्वी तर असं असायचं ते पॉर्नोग्राफीचे बुक असायचे, ते असे कुठेतरी बेड खाली लपून ठेवले जायचे आणि मग ते वाचायचं. हां, म्हणजे नुसतं वाचून पण समाधान व्हायचं आणि मास्टरबेशन करायचे. आता ते पुढच्या स्टेजला गेलं ना, आता सोशल मीडिया आणि हे सगळं कंटेंट अवेलेबल झाला. मग आता असं आहे की तो बेसिक पॉर्न पाहत होता, त्याला आता पॉर्नोग्राफीची इतकी सवय लागली की आता एकदम HD पॉर्न, हाय क्वालिटी पॉर्न पाहावं लागतं आणि मगच त्याला तो फील येतो. मग आता बायकोमध्ये कुठं फील येणार आहे, तो बायको तर मॉडेल नाही आहे ना ते. मग त्या बायकोबरोबर करताना त्याला फोरप्ले केला, त्याला इरेक्शन नाही येते किंवा इरेक्शन आलंच तर जेव्हा ॲक्च्युअली ते पेनिट्रेशनला जातोय त्यावेळेस इरेक्शन सस्टेन नाही होत आहे, टिकत नाही आहे. का? कारण त्याला तो जो कंटेंट भावत होता तो कंटेंट आता अवेलेबल नाही आहे तिथं. हे जे मॉडेल आहे हे तर बेसिक आहे, बायको जी आहे ती. म्हणजे असं पण होऊ शकतं. हां, आणि मग अजून पुढचा चॅप्टर असा आहे की अनकॉन्झ्युमेट मॅरेज, म्हणजे की ते आता सध्या त्यांचं पेनिट्रेटिव्ह सेक्स कंप्लीट नाही आहे. मग ते आमच्याकडे येतात की इतके वर्ष झाले, म्हणजे काही तर असे की 17 वर्ष झाले लग्नाला आमच्या, आम्ही अजूनही आमचा पेनिट्रेटिव्ह सेक्स कंप्लीट नाही आहे. तर मग कारणं शोधली वगैरे की हे सगळं येतं. मग त्यांना मी हे सांगतो, एखाद्याला तोंड बंद आहे आणि नाकाने पाणी प्यायची सवय लागली आहे आणि त्याला आता आपण सांगतोय 17-18 वर्षानंतर की तू तोंडाने पाणी पी, तोंडाने पाणी पिणं नॉर्मल असतं, पण नाही, त्याला ती सवय लागली ना नाकाने पाणी प्यायची, मग तू नाकानेच पिणार. लाईक दॅट की मास्टरबेशन हाताने किंवा बेड रबिंगने त्याला जी सवय लागली आहे ना, तर त्याला असं वाटतं की तेच नॉर्मल आहे. त्याला तो इथं फीलच येत नाही आहे पार्टनरबरोबर फोरप्ले करताना. आणि समजा इरेक्शन आलं आणि पेनिट्रेशन पण झालं आणि कॉन्झ्युमेट पण झालं तर पुढं चॅप्टर येतो प्रेग्नन्सीचा. त्याला विरियस्खलन होत नाही, कारण त्याला हायेस्ट पीक लेवल ऑफ जे सॅटिस्फॅक्शन असतं ते त्या पॉर्नमध्ये किंवा मास्टरबेशनमध्ये मिळत असतं, ते त्याला इथं मिळतच नाही आहे. आणि बायकोचं तिकडनं झालं का तुमचं इजॅक्युलेशन, मग ह्याचं नाही ना, मग ते परत प्रेशर बायकोचं की आता मी इन्सर्ट केले, आता बायको थोड्या वेळाने म्हणेलच की अहो ते डॉक्टरांनी सांगितलं होतं आज ओव्युलेशन आहे आणि तुमचं तर व्हायला पाहिजे. मग तो त्या टेन्शनमध्ये की माझं इजॅक्युलेशन होत नाही म्हणजे आता प्रेग्नन्सी राहणार नाही, आणि हे रिपीटेड सायकल होत जातात आणि नंतर त्याला इरेक्शनला पण प्रॉब्लेम चालू होतो. तो म्हणून हा जो मास्टरबेशन चॅप्टर आहे ह्याला कुठेतरी थोडं डिस्कस करावं मुलांनी. इतक्या त्याच्या आहारी जाऊ नये की नंतर फक्त मास्टरबेशनच करता येईल, बायको घरात येऊन बायकोशी काही करता येणार नाही आणि मग नंतर मात्र डिवोर्स होतात. सो एवढी वेळ तर नक्की नाही यायला पाहिजे. अगदीच अगदीच, खरंच खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली तुम्ही या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दोघांमध्ये फरक काय आहे, म्हणजे जेव्हा मास्टरबेशन असेल किंवा आपण पार्टनर सोबत करतो त्यामध्ये एक्झॅक्टली असा काय फरक असतो की त्यानंतर असं वाटायला लागतं मुलांना? हां, ॲक्च्युली पार्टनर अवेलेबल नाही आहे. आत्ता जो मगाचा जो विषय होता की तो TV वरती सीन चालू आहे इंटिमेटचा, तर आपल्याकडं अजूनही खूप बाउंड्रीज आहेत. ही भिंत आहे, ह्या भिंतीच्या अलीकडं असं आहे, म्हणजे लग्न नाही झालं, लग्नाच्या अलीकडं असं आहे की तुम्ही सेक्स करायचा नाही. मग सेक्स नाही करायचा तर काहीतरी तर करावं लागेल.
पण काहीतरी करावं लागेल, दॅट इज अ मास्टरबेशन. पण मास्टरबेशन करत असताना त्याला जो कंटेंट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, म्हणजे आजकाल ते चायनाचे मॉडेल मिळतात, इवन पॉकेट पस्सी म्हणून प्रकार आहे जो कॉलेजमध्ये ट्रेंडिंग आहे सध्याला, की ते खिशामध्ये ती वजायना ठेवायची, बाकी काही लागत नाही, मग बाथरूममध्ये गेलं की तिथं चालू होऊन जाणार. अरे पण मग तुम्हाला जर का एखादी डॉल किंवा एखादं हे मॉडेल किंवा मग ते पॉकेट वजायना ह्याची सवय लागणार आहे, तर तुम्ही ते प्रायव्हसीमध्ये करणार आहे. तुमचा पार्टनर जेव्हा समोर येतो तेव्हा तो पार्टनर एक्सपेक्टेशन पण ठेवतो, की आजकाल मुलींना सगळे पॉर्न पाहिलेले असतात ना, तर मग ते मुलींना वाटतं की ते साईज असा असतो, त्यांनी ते असं करायला पाहिजे, ते पहिला रोमांस करायला पाहिजे, मग रोमांस झाल्यानंतर मग एंट्री करायला पाहिजे, मग डिफरंट पोझिशनला करायला पाहिजे. मग हे सगळं त्या मुलीने जे डोक्यात ठेवलेलं असतं, आणि हा मुलगा जेव्हा जातो त्याला मास्टरबेशन करताना काही फोरप्लेचा विषयच येत नाहीये, तिथे डायरेक्ट आहे ना सुरुवात, तो ते समोर पाहतोय आणि इकडे जर्क देतोय. मग ह्याच्यामध्ये फोरप्ले नावाचा प्रकार नाही, त्या मुलीला लगेच लक्षात येतं, त्या डोळ्यांमध्ये पण दिसतं की हा काहीतरी माझ्यापासून लपवतोय आणि हा कम्प्लिटली 100% फोरप्लेमध्ये माझ्याबरोबर नाहीच आहे. तरी ती थोडासा कानाडोळा करते की इट्स ओके, नवीन नवीन आहे, शायनेस असेल आणि त्याच्यामुळे कदाचित तो माझ्याबरोबर एकरूप नाही होते. 8-10 दिवस जातात, महिना जातो, आणि मग मात्र जेव्हा काहीच होत नाहीये तेव्हा ती बोलायला सुरुवात करते. मग तो टाळायला लागतो, तो कदाचित घरी यायला उशीर लावतो, मित्रांबरोबरच थांबतो बाहेर, की नको घरी गेलं की ते सुरुवात करावी लागते, मग त्याच्यापेक्षा आपण बाहेर थांबू, मग घरी उशिरा जायचं. किंवा बायको तिकडे बेडवर जाऊन झोपली, इकडनं दरवाजातून असंच पाहतो, अरे झोपली की नाही, तोपर्यंत टीव्हीच पाहायचं, पण बायको झोपली की मगच बेडवर जायचं. सो अशी कारणं सापडायला, म्हणजे तो शोधायला लागतो की चला आपण त्याला टाळायला लागू. पण मला हे सांगायचं आहे की हे टाळण्याने उलट अँझायटी निर्माण होणार आहे. म्हणजे ब्रेन इज द ग्रेटेस्ट सेक्शुअल ऑर्गन, सगळे सिग्नल पहिले ब्रेनकडे जात असतात. तुम्ही त्या पार्टनरला फील करा. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की मास्टरबेशनमध्ये त्याला तो फील आहे, पार्टनर बरोबर का नाही आहे, कारण तो पार्टनरला मनापासून फीलच नाही करत आहे. ॲक्च्युली योग्य वयामध्ये सेक्सला सुरुवात करणं किंवा योग्य वयात लग्न होणं अपेक्षित आहे. मी रिकमेंड करेल की 21 to 29 गोल्डन इयर्स आहेत, 21 ते 29 ह्या वर्षांमध्ये जर तुमच्या सेक्सची सुरुवात झाली तर तुम्हाला खूप एझी जातं. खास करून तर 21 ते 25 अर्ली 20 म्हणतो, तिथं लव्ह अँगल आणि इमोशनल अँगल असतो, की जिथं प्रेमाने, म्हणजे प्रेम करून किंवा प्रेमाने सुरुवात होऊन तो सेक्स पुढे होत असतो. एक्झाम्पल देतो, एक कपल आहे 20-25 वर्षाचं, ते जस्ट असं पहिल्यांदा भेटतं, नजरेला नजर भिडते, ऑफिसमध्ये असतील, त्यांना असं वाटतं की नाही आता आपण भेटायला पाहिजे पुढं, मग ते कॉन्टॅक्ट नंबर शेअर होतात, मग मेसेज जातो की आपण भेटूया ठराविक ठिकाणी, कॉफी वगैरे घेऊया वगैरे. मग ते जाताना म्हणजे तो मुलगा विचार करतो, आता भेटणार आहे मी तिला, मी कुठला शर्ट घालून जाऊ, मी कुठले कपडे घालून जाऊ म्हणजे तिला छान वाटेल. तो हा नाही विचार करत की मी तिच्याबरोबर जाऊन सेक्स करणार आहे. लग्न होतं तेव्हा मात्र त्या नवऱ्याच्या डोक्यात पहिल्या रात्री तेच असतं. इव्हन लग्न चालू आहे, लग्नाच्या अगोदर सुद्धा अक्षता तिकडे पडणार आहे, त्या बँडचा आवाज येतो आणि तो माणूस, पुरुष मला तिकडनं फोन करतो, सर होईल ना माझं, मला तिथं बँडचा आवाज येतो, तुतारीचा आवाज, अरे एवढं टेन्शन तुम्ही घेताय. सो हा जे एक्झाम्पल दिलं हे 20-25 वर्षाच्या कपलचं, त्याला टेन्शन नाहीये, तो बिंदास्त आहे. तो हाच विचार करतोय की मी छान कंगवा फिरून आरशात बघून आणि मग कपडे वगैरे घालून हा गेला, भेटला, कसा वाटतो, कशी वाटते तू, ॲप्रिसिएट करतात एकमेकांना, फील करतात की तू छान दिसते, मला तू म्हटलीस तू पण छान दिसते, मग अजून जवळ बसतात, पुढच्या भेटीला हातात हात पकडतात, त्याच्या पुढच्या भेटीला जवळ घेतात, हग करतात, त्याच्या पुढच्या भेटीला प्रायव्हेट पार्ट कपड्यांच्या आतमधून टच होतात, आणि मग वाटतं की नाही आता आपण पुढच्या व्हर्जनला जायला पाहिजे, आणि मग त्यांचा सेक्स कंप्लीट होतो. म्हणजे ह्याला आपण म्हणतो मेडिकल टर्ममध्ये सेन्सेट फोकस, की तुम्ही पहिले तुमच्या टचला फील करा ना, म्हणजे की तो टच हवासा वाटणार आहे. जसं फिमेलमध्ये कानाची पाळी, मानेचा पार्ट, निप्पलचा पार्ट, थाईचा पार्ट, वजनाचा आउटर पार्ट, बर्ड्सचा पार्ट, तर फोरप्लेमध्ये हेच होत असतं, वेगळं काही नाही होतंय. हे फक्त आता मी बोलतोय, हे अनुभवाने सगळ्यांना कळत असतं की कुठं हात लावला, कुठं काय केलं की छान वाटतं. आणि म्हणून मग अर्ली 20मध्ये जो हा इमोशन किंवा लव्ह अँगल आहे, तिथून सुरुवात होते, ते एकमेकांना भेटतात, प्रेमाने भेटतात, ती आतुरता वाढते आणि तो सेक्स ॲटोमॅटिकली कंप्लीट होतो. भलेही त्याच्यासाठी 6 महिने लागतील, पण लग्न झालं की लगेच पहिल्याच महिन्यात घरून फोन आईचा मुलीला, कसं चाललंय, बरं चाललंय ना, मुलीचं लगेच हां बरं चाललंय, पण म्हटलं की आईला टेन्शन आलं की आता पोरगी काय बोलते. पोरगी पण थोडीशी बोलायला थोडी शांत होते फोनवरती, मग आईला अजून डाऊट येतो की आता महिना झालाय लग्नाला, काहीतरी दिसतंय. मग मुलगी थोडंसं सांगते, पण आपल्याकडे असतं ना सुतावरून स्वर्ग गाठायचा तिकडं मग मुलीनं थोडंसं सांगितलेलं असतं की महिना झालाय पण आमच्यात अजून काही झालेलं नाहीये आणि ते जवळ येत नाही, टाळतायत. ते टाळतायत म्हटलं की मग घरच्यांना वेगळाच हे की ह्यांचं काय नक्की, आमच्याबरोबर खरंच लग्न करायचं होतं की नव्हतं, मध्यस्थीनं तर लग्न करून दिलंय, आम्ही मध्यस्थीवर विश्वास ठेवला आणि आता ह्यांचं लग्न पण झालंय, आम्ही अपेक्षा ठेवली होती. लगेच अपेक्षा ठेवली होती हा शब्द चालू होतो कसा,
लग्नाच्या आधी काहीच नाही, मुलीनं काहीच नाही करायचं आणि लग्नानंतर एका महिन्यात लगेच अपेक्षा ठेवली होती. मग आता मुलगी त्याच्या पुढचं लगेच गोष्टी हळूहळू सांगायला लागते आईला, मग आईकडचे येतात, मग ह्यांच्याकडचे येतात, मग मुलाची प्रायव्हसी सगळी सगळ्यांसमोर ओपन झालेली असते. मग मुलाला मात्र आता तिथं असं वाटतं की माझं सगळंच ओपन केलं तर माझं जे काही ओपन केलं चांगलं तर नाही आहे, ते माझ्याबद्दल बदनामीच केलेली आहे जी काही दिसते ती. बरोबर. मग त्याला त्या मुलीबद्दल इंटरेस्ट राहत नाही. ॲक्च्युली त्याला काही प्रॉब्लेम कदाचित नसतो, नसेल. पण तो ना डॉक्टरांकडे गेलेला असतो ना त्याने कुणाला विचारलेलं असतं, पण कदाचित त्याच्या अपरोक्ष म्हणा मुलीकडनं आईला बोलताना थोडंफार सांगितलेलं त्यांनी बरंचसं मनावर घेतलेलं असतं आणि मग मात्र मुलीकडचे जेव्हा मुलाच्या घरी येऊन आई वडिलांसमोर अशा गोष्टी बोलतात तेव्हा ह्यांचा पण थोडा इगो हर्ट होतो. बरोबर. आणि मग हे लोक येतात, तिकडची टीम इकडची टीम आमच्या समोर बसतात, 5-5 10-10 लोक, आणि मग ही ह्यांची बाजू सांगतात, ती त्यांची. आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो, भांडायचं असेल तर कोर्टात जा, ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्याकडे थांबा. बरोबर. हां. आणि मग तिथून काउन्सिलिंगला सुरुवात होते. ते सक्सेस पण होतं, पुढच्या चांगल्या गोष्टी पण होतात. पण हे जे शब्द वापरले जातात ह्या कन्व्हर्सेशनमध्ये मुलीच्याकडनं मुलांच्याकडनं किंवा मुलांच्याकडनं मुली, ह्यातून पुढच्या भविष्यामध्ये कदाचित त्या दोन फॅमिलीजमध्ये कलह निर्माण होऊ शकतो. तर म्हणून मी असं म्हणेल की त्या लेवलला जाण्यापेक्षा, टोकाला जाण्यापेक्षा ह्यांनी शक्यतो अगोदर, म्हणजे आपण प्री मॅरेज म्हणतो तिथं, प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणतो, असं काही मनात शंका असतील तर डॉक्टरांना भेटायला काहीच हरकत नाही आहे अगदीच, ना. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याला एवढं मोठं करायची गरज नाही आहे, कारण त्याने प्रॉब्लेम वाढणार आहेत.